चला तर मग पटकन आवरलं चालले धुळ्याला लग्नाला जायचं होतं. पटकन आवरून आता बसले झाडाखाली बसले रस्त्यावरती. चला तर मग आम्ही ना बसची वाट बघत होतो. इथं येऊन बसलो आम्ही. महादेवाचं मंदिर होतं आमचं. स्टॉप होतं हे. स्टॉपवरून आम्ही बसची वाट बघत होतो. पण म्हटलं चला देवाचं दर्शन वगैरे घेतलं. महादेवाचं मंदिर आहे. खूप छान असं मस्त निवांत असं भारी ओपन प्लेसमध्ये मंदिर बांधलेलं आहे. तिथं पूर्ण पिंपळाचे झाड, वडाची झाड, उंबराची झाड, म्हणजे इतके झाडं आहेत ना खूप छान. बेलाची झाडं, फुलांची झाडं, सगळी झाडं. बाकीची झाडे मोठी झाली, बाकीची छोटी होती. तर तिथं सगळे म्हणजे म्हातारे लोक दुपारी येऊन बसतात. ज्याला येऊ वाटलं तो बसतं तिथे आणि निवांत जागा. एवढं छान थंडगार हवा, एवढं भारी वाटत होतं ना, खूप छान वाटत होतं. मी पण तिथं थोड्या वेळ बसून घेतलं. ते म्हणे मी तू मध्ये बैस, मी बसची वाट बघतो. मग ते बसची वाट बघत होते. तर नंतर बस आली, बसमध्ये बसलो. ही आमची पाचोरा आणि चाळीसगाव बस होती, तिच्यामध्ये बसून घेतलं. खूप छान अशी मस्त नवी बस भेटली, त्यामुळे काही प्रवास असा वाटलाच नाही. भारी वाटलं प्रवास करायला. मग सकाळी सकाळी लवकर जर प्रवास केला ना तर काहीच आपल्याला जाणवत नाही. नाहीतर मग आहे ना दुपारी खूप आता ऊन पडायला लागलं, त्यामुळे प्रवासाचा खूप त्रास होतो. नंतर मग म्हटलं चला सकाळी ना खूप नंतर मग आम्ही चाळीसगावला उतरलो. चाळीसगावला आपल्याला दुसरी बस पकडायची होती. चाळीसगावला उतरल्यानंतर अजून परत धुळे बस पकडायची होती. आम्हाला धुळ्याला लग्नाला जायचं होतं. नमस्कार युट्यूब फॅमिली, कशी आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आम्ही धुळे बसमध्ये बसलो. आता चाळीसगाव ते धुळे बस पकडायची होती. आम्हाला धुळ्याला लग्नाला जायचं होतं. आमचे भाचे आहेत ना, भाच्यांचं लग्न होतं. तर हळदीला काही आम्ही गेलो नाही. म्हटलं चला मुलं पण घरी येत ना, मग मुलांचं पण आता दादू 10वीला आहे, दादूचा क्लास वगैरे ते, त्यामुळे मुलांना पण जास्त काही आता अभ्यासाकडे म्हणजे सोडता येत नाही आणि जास्त त्यांना पण घेऊन सोबत कुठं फिरता येत नाही, कारण की त्यांचा अभ्यास. ताऊची 12वी झाली, ताऊ खूप छान टक्क्यांनी पास झाली आणि दादूचं आता 12वी 10वी आहे, ताऊची 12वी होती. तर चला आता मुलांचे पण थोडं लक्ष द्यावं लागतं. मुलांचं पण 10वी म्हटलं म्हणजे. मला आहे ना खूप ऊन लागत होतं. मग मी नंतर रुमाल वगैरे बांधला, कारण की ना उन्हाकडनंच बसलं गेलं. एवढं ऊन लागत होतं ना, तर रुमाल वगैरे पॅक केल्यानंतर मी हॉटेलमध्ये आलो. ते म्हणजे नाश्ता करून घे. मग नाश्त्यासाठी त्यांना म्हटलं तुम्हाला जे मागवायचं ते मागवा. मग त्यांनी मागवलं वडापाव आणि भजी. थोडं आम्ही नाश्ता केला. नंतर आम्ही या हॉलमध्ये आलो. तर बघा वरती मस्त खूप छान अशी सोय होती. तिथे कपडे वगैरे चेंज केले आणि मग सगळेजण तर उतरून गेले होते खाली. तर आम्हाला थोडा उशीरच झाला होता. 11 वाजून गेले होते. आम्ही सकाळचे 7चे निघालो, तर 11 वाजून गेलेले होते. 6:30 पावणे 7चे निघालो आम्ही, तर 11 वाजले. मग आम्ही इथं हॉलमध्ये थोडं बसलो. फोटो वगैरे म्हणजे फोटो वगैरे शूट केले. नंतर जेवणाची तयारी चालू होती. जेवणं झाली म्हणजे जिकडे तिकडे निघण्याची तयारी असते, त्यासाठी ना सगळेजण जेवणाला बसून घेतलं. तर या सगळेजण वरती म्हणजे जेवण करत होतो यावरती खायला. तर चला नंतर मग आम्ही लग्नाचा आनंद घेण्यासाठी इथं बसलो हॉलमध्ये. तर बघा माझ्या सगळ्या छोट्या मोठ्या जाऊबाई, आम्ही सगळ्या एका ठिकाणी बसतो आणि एवढी हशी मजाक चालते ना आमची, तर खूप छान. आम्ही सगळ्या 8 जण आहेत, एकाच ठिकाणी बसतो. तर बघा आमची वैशू आहे ना पाय पडत होते नणंदबाईच्या. आमचे सगळ्यांचे पाय पडणं म्हणजे सगळ्यांचं नमस्कार करणं वगैरे झालेलं होतं आणि आमच्या वैशू करत होती. तर कसं असतं, छोटे मोठे भेटले ना नमस्कार करणं, त्यांचा छोट्या मोठ्यांचा आशीर्वाद भेटणं हाच महत्त्वाचा असतं. आता ही परंपरा तर बरेच जण आता ते मोडत आहे, पण आपल्याला जे आपले संस्कार आहेत ते आपण विसरायचे नाही. तर जे मोठे छोटे भेटले ना त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि डोक्यावरती पदर घेऊनच खूप छान वाटतं. तर थोड्या वेळ आपण मोठ्यांचा पण आदर केला ना, तर आपली पुढची संस्कृतीसुद्धा तसंच जपणार आहेत मुलं पण मुली पण बघतील तर. नाहीतर मग कसं असतं, कोणाचा नमस्कार करणं ही पद्धत गेली, असं केलं तसं गेलं, हे असं जर चालू ठेवलं तर कसं होणार. तर बघा नवरदेव नवरी आले. खूप छान असं मस्त तिथं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि आम्ही जवळ बसलेलो होतो, आम्हाला पूर्ण मस्त दिसत होतं. नवरी पण खूप छान होती आणि छान झालं लग्न वगैरे. आता ते आले, आम्ही त्यांच्याकडेच बघत होतो सगळेजण. कसं असतं ना, कशी नवरी कशी नवरी असं बघण्याचा खूप असा वेगळाच उत्साह असतो. तर तसं आता काल तर आमच्यांनी तर हळदीच्या दिवशी पाहून घेतलेलं होतं, पण आम्ही पाहिलं नाही. मला खूप छान असा मला उत्साह वाटत होता. मी नवरी बघितली, खूप छान आहे. नंतर मग टाळे वगैरे लागण्याची तयारी चालू धोंडू केली. पवार हे करतील. थोडंसं स्वागत वगैरे चालू होतं तिथे आणि नंतर मग आपलं झालं, ताई सुरू झाली. मग असं असतं जास्त वेळ झाला की बसून बसून पण बोर होतं, केव्हा टाळी लागतील केव्हा नाही असं होऊन जातं. तर ते आल्यानंतर मग अक्षदा वगैरे टाकण्यासाठी आपण कसं असं लाईनीनंतर अक्षदा टाकतात. मग झाले लग्न. चला खूप छान असं मस्त लग्न झालं आणि आता जो जो जिकडे तिकडे निघण्याची तयारी करतो. तर आमचं पण आता उजळलं आणि म्हणलं चला आता थोडं इकडे तिकडे सकाळी भेटणं झालं आणि लगेच आम्ही निघालो. आम्ही 1:30 पावणे 2ला निघालो. तर लगेच रिक्षा भेटली बाहेर आल्यावर, लगेच रिक्षा पकडली आणि रिक्षामध्ये बसलो.
रिक्षामध्ये पण म्हणजे बाहेर दुपारी उन्हाचाच टाईम होता, त्यामुळे मी पूर्ण पॅक करून घेतलं आणि नंतर मग आम्ही आलो बस स्टँडवरती. एवढा वेळ बसलो ना तर बस काही लागतच नव्हती आणि जास्त गर्दी झाली की हे म्हटलं की हे बस जाऊ दे ती बस जाऊ दे असं करण्यामध्ये बस बऱ्याच गेल्यानंतर मग आम्ही बस येणारच अशी वाट बघत बसलो. तर बसूनच आणि आपल्याला एवढं प्रवासाची सवय नाही. आज दिवसभर दगदगच झाली, जात आणि येतच जीव थकून गेला. नंतर बघा शेवट भेटली आम्हाला जागा ही चाळीसगावला पण खूप छान असं मस्त चाळीसगावला खूप छान अशी प्रगती झालेली, जशी काही एवढी भारी तिथे सगळ्या प्रकारचं असं वेगवेगळं. आणि त्या बसमध्ये बसलं आणि नंतर आम्ही आलो. शेवट जागा भेटल्यामुळे माझं म्हणजे सगळं एवढं शूट उडलत होतं ना, तर खूप असं जोरदाराने माझे त्यांचे लागत होतं. बसून इतकं बोर झालं माझं. तर एकच दिवसात जायचं आणि यायचं आमचा प्रवास म्हटलं ना तर खूप जीवावर येतं तसंच झालं. नंतर मग म्हटलं चला आता इथून आम्ही आता चाळीसगावच्या 5 वाजले धुळे बडगावला, 5 आणि वाजून चाळीसगाव गेले. आलो. नंतर मग आता चाळीसगाव बडगाववरून 5 वाजता निघालो. हे आता आपण खूप असं चाळीसगावचं गाड्या आपलं भेटत नाही, भडगावचं वेळ म्हणजे आपण लागला पाचोरा ट्रॅफिक चाललो. असल्यावर. तर आता कसं असतं ना सगळं रस्त्यात. नंतर आम्ही चाळीसगाव पाचोरा बस पकडली आणि नंतर आम्ही आता घरी चाललो. खूप आज म्हणजे डोकं वगैरे दुखायला लागलं, एवढं दगदग झाली ना एकच दिवसात एवढं जाणं आणि येणं लांबचं. तर खूप छान असा प्रवास झाला, लग्न झालं. चला या निमित्ताने आपलं फिरणं तर झालं. तर खूप भारी वाटलं. नंतर मग आता आम्ही भडगावपर्यंत आता भडगाव येण्यामध्येच आहे. तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते. कसा वाटलं ते कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा.